नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास या विषयातील पाठ 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम हा अभ्यासणार आहोत. प्रथमतः आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कशी झाली हे पाहूया. भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण पाठीमागच्या पाठामध्ये पाहिलेच आहे. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले होते. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले आणि सत्ताधीश बनले. आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडाडून विरोध होता. नंतरच्या काळामध्ये इंग्रज पोर्तुगीज संबंध सुधारले, मैत्रीचे झाले. पोर्तुगीजांनी इंग्रजांना विरोध कमी केला, परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. यानंतर इंग्रज व मराठे यांच्यामध्ये युद्ध झाले. हे युद्ध आपण पाहूया. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भागातील व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा मनसुबा होता, प्रयत्न होता. परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड असल्यामुळे इंग्रजांना काही ते शक्य होत नव्हते. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथराव पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागू लागला. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. इंग्रजांनी मराठ्यांच्या राजकारणामध्ये सुरुवात केली. 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्धे झाली. पहिल्या युद्धामध्ये मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले व पळवून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मराठ्यांची सरशीतर झाली, विजय झाला. 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. त्यानंतर इंग्रजांना एवढेच नव्हे तर अनेक स्पर्धक भारत देशामध्ये उरले होते. त्यापैकी छत्रपती प्रतापसिंह हे एक होत. पेशवाईचा अस्त झाला असला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डक या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली. परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आलं आणि तेथेच त्यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला. म्हणजे इंग्रज लोक भारतीयांशी कसे वागत होते, भारतीय राजकारणामध्ये कसे प्रवेश करत होते हे आपल्याला प्रतापसिंहाच्या उदाहरणावरून दिसून येतं. त्यानंतर इंग्रजांनी तैनाती फौजेचा एक करार भारतीय सत्ताधीशांबरोबर करण्याचा बेत आखला. 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा त्याचा मनसुबा होता. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी एक योजना आखली, ती म्हणजे तैनाती फौजेचा करार. या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आलं. आमचे लष्कर तुमच्या पदरी ठेवून घ्या, म्हणजे तुम्हाला इतर सत्ताधीशांशी संघर्ष करता येईल. परंतु भारतीय सत्ताधीशांना, भारतीय राज्यकर्त्यांना आपण कोणाशी लढत आहोत हेच ठाऊक नव्हतं. भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवून घ्यावं. त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश या ईस्ट इंडिया कंपनीला तोडून द्यावा, अशी अट लॉर्ड वेलस्ली यांनी घातली. इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावेत. इंग्रजांनी जर म्हटले की संबंध ठेवू नये तर ठेवू नयेत, अशी सुद्धा अट घालण्यात आली. भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली तर काहींनी स्वीकारली नाही. मात्र ज्यांनी स्वीकारली त्यांनी आपले स्वातंत्र्य गमावले. इंग्रजांचं वर्चस्व त्यांच्यावर प्रस्थापित झालं. 1872 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता. त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध या युद्धाला तोंड फुटले. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला.
इंग्रजांनी मराठ्यांवर विजय मिळवला, तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याचं ठरवलं, बेत आखला. या युद्धामध्ये त्याचा पराभव झाला आणि 1818 मध्ये त्याने इंग्रजांसमोर शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली, या दिल्लीमध्ये प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशाहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. दिल्ली हा हिंदुस्थानचा तख्त आहे. दिल्ली ही हिंदुस्थानची गादी आहे. त्यामुळे दिल्ली जिंकली की सर्व भारत देश जिंकला असं इंग्रजांना वाटू लागलं. आता आपण ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा दुहेरी राज्यव्यवस्था. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे इंग्रजांनी सुद्धा त्या प्रांतावर कारभार पाहायचा आणि तेथे असणारा नवाब, राजा, सत्ताधीश याने सुद्धा त्या प्रांतावर कारभार पाहायचा. याला म्हणतात दुहेरी राज्यव्यवस्था. रॉबर्ट क्लाइव्ह याने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. महसूल गोळा करण्याचे काम आपल्याकडे ठेवले, ईस्ट इंडिया कंपनीकडे ठेवले, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम त्या बंगालच्या नवाबाकडे देण्यात आलं. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असं म्हणतात. दुहेरी राज्यव्यवस्थेचे परिणाम कालांतराने दिसू लागले. सामान्य जनतेला कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला मिळाल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता. त्यामुळे इंग्लंड कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. इंग्लंडचे लोक ही कंपनी कशी चालवतात, या कंपनीमधले अधिकारी भ्रष्ट आहेत असं समजू लागले. मग त्यानंतर कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या सरकारने काही महत्वाचे कायदे केले. त्यापैकी पुढील प्रमाणे आपण पाहू. पार्लमेंटने केलेले कायदे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार, ऍक्ट म्हणजे कायदा, रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला, असं पद देण्यात आलं. या कायद्यानुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास इलाक्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. त्याच्या मदतीला 4 सदस्यांची नेमणूक करण्यात आली. 1784 मध्ये पिटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्य कारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन झाले. कंपनीला भारतातील राज्य कारभार विषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला कंपनीकडून देण्यात आला. 1813, 1833 व 1853 मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने संमत केले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आलं. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवीन प्रशासकीय पद्धत सुद्धा भारतामध्ये प्रचलित झाली, रूढ झाली. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. यापैकी मुलकी नोकरशाही भारतात इंग्रजांची सत्ता विस्तारण्यासाठी, दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये, असा नियम कंपनीने घालून दिला. त्यासाठी कंपनीने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख नेमण्यात आला. तो शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही प्रमुख जबाबदारी त्या जिल्हाधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली. अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस या ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली आणि हीच पद्धत आज सुद्धा भारतामध्ये प्रचलित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज
आपण इथपर्यंतच पाहू. या पाठाचा उर्वरित भाग पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.